नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. चला तर आजची माझी रेसिपी आहे पनीर बुर्जी. पनीर तर सर्वांनाच आवडते, लहान मुलं तर खूप आवडीने खातात. चला तर मग आज तुमचा वेळ न घालवता मी रेसिपीला सुरुवात करते. इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेत, 2 टॅमॅटो कापून घेतलेत, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे, त्याच्यानंतर 1 शिमला मिरची कापलेली आहे, आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे आणि 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. इथे लहान मुलं खाणार असतील तर मिरची घेऊ नका, फक्त आलं लसूण पेस्ट घ्या. आता इथे मी कढईमध्ये तेल घालून घेते. तेल घालून झाल्याच्या नंतर मी इथे आता जिरं घालून घेणार आहे. हे बघा, मी आता इथे जिरं घालून घेते. गॅस मी एकदम बारीक ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आलं लसूण मिरची पेस्ट घालून व्यवस्थित त्याला मी हलवून घेते. आता मी इथे कांदा घालून घेणार आहे. हे बघा, कांदा घालून घेतला आहे मी. त्याच्यानंतर ह्याला मी लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. इथे मी थोडासा गॅस वाढवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते. कांद्यामध्येच मीठ टाकलं आपण की कांदा पटकन लालसर होतो. हे बघा, त्याला व्यवस्थित हलवून घेते आणि त्याच्यानंतर मी आता इथे टॅमॅटो घालून घेते. हे बघा, टॅमॅटो घालून झाल्याच्या नंतर त्याला पण मी व्यवस्थित हलवून घेते आणि मग त्याच्यामध्ये मी आता शिमला मिरची घालून घेणार आहे. हे बघा, शिमला मिरची पण मी एकदम बारीक कापून घेतलेली आहे. ती घालून मी आता ह्याला व्यवस्थित हलवून घेते. हे बघा, छान होते ही बुर्जी, मस्त होते. तुम्ही नक्की ट्राय करा, तुमची मुलं नक्की आवडीने खातील. मस्त होते, लागते पण छान. हे बघा, ह्याला व्यवस्थित हलवून झाल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये हळद घालून घेते, लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ह्याला व्यवस्थित हलवून घेते. आता मी इथे हे बघा, व्यवस्थित हलवून झाले माझे. इथे मी पावभाजी मसाला घालणार आहे आणि टेस्ट खूप छान लागते. त्याच्यानंतर मी आपला सब्जी मसाला घालून घेणार आहे. हे बघा, सब्जी मसाला घालून झाला आहे. त्याच्यानंतर मी ह्याला व्यवस्थित हलवून घेते. हे बघा, आणि ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी टाकणार आहे. पाणी टाकून ह्याला थोडंसं शिजवून घेणार आहे. हे बघा, आता इथे गॅस मी थोडासा वाढवलेला आहे. आता ह्याला मी मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून द्यायचे. पाणी आपलं पूर्ण आटलं पाहिजे. त्याच्यानंतर मी इथे थोडीशी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे. हे बघा, आणि याला व्यवस्थित हलवून घेते. हे बघा, छान होते, मस्त होते. नक्की तुम्ही ट्राय करा ही बुर्जी माझी. हे बघा, छान असं तेल सुटले बघा ना मसाल्याला. आता मी इथे पनीर खिसून घेते. हे बघा, मी पनीर खिसून झालेलं आहे माझं. आता होत आले बघा, आता पनीर खिसून झाले माझं. त्याच्यानंतर आता पुन्हा ह्याला मी व्यवस्थित हलवून घेते. हे बघा, आता इथे मी एकदम गॅस बारीक ठेवलेला आहे आणि ह्याच्यावर मी आता 5च मिनटं झाकण ठेवून घेणार आहे. जास्त वेळ नाही ठेवायचं आपल्याला आणि एकदम मंद गॅस ठेवायचा आपल्याला इथे. हे बघा, झाकण मी काढून घेतलेलं आहे. आता मस्त आपलं छान मी इथे बटर घालून घेते आणि व्यवस्थित हलवून घेते ह्याला. बघा, हे बघा, झाली आपली बुर्जी. आता होतच आली आहे. थोड्या वेळाने कोथिंबीर घालून मी मिक्स करून ह्याला काढून घेणार आहे. खूप सुंदर लागते ही. पावाबरोबर तर खूपच छान लागते. तुम्ही कशावर पण खाऊ शकता. हे बघा, रेडी आहे आपली पनीर बुर्जी. चला तर मग मी आता तिला काढून घेते एका भांड्यामध्ये. हे बघा, काढून घेते मी तिला. हे मस्त दिसते ना, छान दिसते. झाली आहे माझी बुर्जी. आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकून घेते. हे बघा, रेडी आहे आपली पनीर बुर्जी खायला. दिसते ना छान. चला, एकीकडे माझं आता डाळ पण झाली होती मस्तपैकी, दुसरीकडे माझा भात पण झाला होता. हे बघा, तुम्हाला दाखवते. माझा भात झाला होता, डाळ झाली होती. चला तर मग या जेवायला. मस्त असं डाळ भात, पनीर बुर्जी, पराठे केलेले मी, सॅलॅड, पापड. हे बघा, छान दिसते ना. या तर मग तुम्ही जेवायला. चला तर मग माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला मग नेहमी हसत राहा, आनंदी राहा, मस्त मस्त खात राहा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.